नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ना, ती केवळ एक पौराणिक कथा नाहीये. ही ही गोष्ट आहे एका अशा जबरदस्त संकल्पाशी, की ज्यापुढे अख्खं ब्रह्मांड झुकलं. हो, ही गोष्ट आहे शिव आणि पार्वतीच्या त्या दिव्य प्रेमाची. म्हणूनच याकडे फक्त देव-देवतांची गोष्ट म्हणून पाहू नका. कारण यात प्रेम, चिकाटी आणि निष्ठा यांचा एक असा संदेश दडलाय, जो आजही तितकाच खरा आहे, तितकाच महत्वाचा आहे. चला तर मग या कथेमागचा खरा अर्थ समजून घेऊया. प्रत्येक मोठ्या कथेची सुरुवात कुठून तरी होते, नाही का? तर शिवपार्वतीच्या कथेची सुरुवात होते सतीच्या बलिदानाने. ही एक अशी घटना होती ज्याने नियतीला एक पूर्णपणे नवीन दिशा दिली. तर बघा, ही गोष्ट आहे ना, ती खरं तर अहंकाराची आणि श्रद्धेची आहे. सतीचे वडील म्हणजे राजा दक्ष शिवांचा प्रचंड द्वेष करायचे. का? तर शिवांची ती तपस्वी जीवनशैली त्यांना अजिबात आवडायची नाही. मग त्यांनी काय केलं, एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि मुद्दाम जाणून बुजून शिवाला बोलावलंच नाही. आता सती तिथे पोहोचली, पण तिथे गेल्यावर तिला काय ऐकायला मिळालं? फक्त तिच्या पतीचा अपमान. आणि तो अनादर, तो काही तिला सहन झाला नाही. मग तिने त्याच यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केलं. सतीचं हे बलिदान म्हणजे फक्त एक वाईट घटना नव्हती. ते होतं सांसारिक अहंकार आणि अढळ भक्ती यांच्यातलं एक जणू काही महायुद्धच. आणि याच एका घटनेमुळे एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती. पण म्हणतात ना, जिथे एक कथा संपते तिथेच दुसरी सुरू होते. सतीच्या त्यागातूनच पार्वतीचा जन्म झाला. आत्मा तोच, प्रेम तेच, पण आता एका नव्या, अधिक दृढ संकल्पासह पुनर्जन्म झाला होता. काही काळानंतर हिमालयराज हिमावन यांच्या घरी पार्वतीचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिचं मन राजवैभवात रमण्याऐवजी शिवांच्या ध्यानातच मग्न असायचं. असं वाटायचं जणू काही तिच्या जन्माचा उद्देश आधीपासूनच ठरलेला होता. तिच्या हृदयात फक्त एकच ध्यास होता, एकच संकल्प, शिवालाच पती म्हणून मिळवायचा. आता हा काही लग्नाचा हट्ट नव्हता, हे तिचं ध्येय होतं, तिची नियती होती. आणि त्यासाठी ती कोणतीही, अगदी कोणतीही किंमत मोजायला तयार होती. पण हे ध्येय सोपं कुठे होतं? शिवांना मिळवण्यासाठी पार्वतीने राजवाड्याचा, सगळ्या सुखांचा त्याग केला आणि एका अशा प्रवासाला सुरुवात केली जो होता कठोर तपश्चर्येचा आणि अढळ श्रद्धेचा. तिची तपश्चर्या काही सामान्य नव्हती. सुरुवातीला तिने फक्त फळांवर दिवस काढले, त्यानंतर फक्त झाडांची पानं खाल्ली आणि शेवटी तर अन्न-पाण्याचाही त्याग करून ती केवळ ध्यानात पूर्णपणे लीन झाली. असं म्हणतात की तिच्या या कठोर तपाच्या ऊर्जेने तिन्ही लोक हादरही होते. जेव्हा पार्वतीची तपश्चर्या अगदी शिगेला पोचली, तेव्हा तिची सर्वात मोठी परीक्षा घेण्याची वेळ आली. स्वतः शिव तिची निष्ठा तपासायला आले, पण एका वेगळ्याच रूपात, एका भटक्या ब्राह्मणाच्या वेशात. त्या ब्राह्मणाने शिवांची निंदा करायला सुरुवात केली. तो म्हणाला, "अगं, तो तर अंगाला राख लावतो." पार्वतीने शांतपणे उत्तर दिलं, "तेच तर परमसत्य आहेत." ब्राह्मण म्हणाला, "तो स्मशानात राहतो." पार्वती म्हणाली, "त्यांच्या आत्म्याचं सौंदर्य त्याहून कितीतरी मोठं आहे." प्रत्येक टीकेला पार्वतीने इतक्या दृढतेने उत्तर दिलं की त्यातून हेच सिद्ध झालं की तिचं प्रेम बाह्य रूपावर नाही, तर शिवांच्या खऱ्या तत्वावर आहे. पार्वतीची ही उत्तरं आणि तिची ती अढळ भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले. त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं आणि पार्वतीचा स्वीकार केला. तो क्षण होता तिच्या तपश्चर्येच्या पूर्ततेचा आणि दोन महान शक्तींच्या मिलनाचा. आणि मग तो विवाह सोहळा. अरे वा! शिवांची वरात तर जगात कोणीही पाहिली नसेल अशी होती. त्यात देवदेवतांसोबत भूत, पिशाच, योगी असे सर्वजण सामील झाले होते. यातून शिव एकच गोष्ट सांगतात, त्यांच्यासाठी सगळे समान आहेत, कुणीही लहान किंवा मोठं नाही. हा विवाह म्हणजे फक्त दोन जीवांचं मिलन नव्हतं, हे होतं शिव आणि शक्ती यांचं मिलन. शिव म्हणजे शुद्ध चेतना आणि शक्ती म्हणजे सृजनाची ऊर्जा. ह्या दोघांशिवाय विश्वाचा कारभार चालूच शकत नाही. त्यांचं हे मिलन म्हणजे जणू काही ब्रह्मांडाच्या संतुलनाचाच सोहळा होता.
तर मग ह्या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? खरं तर यात काही अशी तत्त्व दडली आहेत, जी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहेत, तितकीच उपयोगी आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे पार्वतीचा अढळ निश्चय. म्हणजे बघा, आपलं ध्येय जर शुद्ध असेल तर अशक्य असं काहीच नाही. दुसरं, खरं प्रेम म्हणजे काय? जे बाह्य रूपाच्या पलीकडे जाऊन सरळ आत्म्याला स्वीकारतं. तिसरा धडा मिळतो तो दक्षाच्या अहंकाराचा, की गर्व माणसाला कसा एकटा पाडतो आणि शेवटी त्याचा नाश करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिवशक्तीचं ते मिलन, जे आपल्याला चेतना आणि ऊर्जा म्हणजे आपले विचार आणि आपली कृती यांच्यातलं संतुलन साधायला शिकवतं. तर मग प्रश्न हा उरतो, की आजच्या या धावपळीच्या, महत्वाकांक्षेच्या जगात आपण आपल्या आतल्या शिव आणि शक्तीचं संतुलन कसं साधायचं? आपल्या कामात आणि आपल्या विचारांमध्ये तो समतोल कसा आणायचा? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?